मी ज्ञानेश्वर खंडू चिखले, टूल अँड डाय मेकर निर्देशक, श्री साईबाबा आयटे, शिर्डी. आज आपण आजच्या या लेसनमध्ये 5S या लेसन संदर्भात माहिती पाहणार आहोत. 5S एक संकल्पना आहे. त्या संदर्भात आपण प्रथम इंट्रोडक्शन प्रस्तावना पाहूया की 5S ही एक संकल्पना जपानमधील हिरोयुकी हिरानो यांनी मांडली. यामध्ये 5 जपानी शब्द की जे यस अक्षराने सुरू होणारे आहेत, त्यांचे इंग्रजी भाषेतील प्रतिशब्द हे सुद्धा यस या शब्दापासूनच सुरू होतात. हे या संकल्पनेचे मुख्य शब्द होत. तर अशा प्रकारे ही या 5S संदर्भातली प्रस्तावना इंट्रोडक्शन आपण पाहिली. तर हे जे काही 5 जपानी शब्द आहेत त्याच्याशी संबंधित इंग्रजी प्रतिशब्द या ठिकाणी दिलेले आहेत. त्याच्यामध्ये सॉर्ट, शेड, शाईन, त्याच्यामध्ये स्टँडर्डाईन आणि सुस्टेन हे 5 शब्द प्रतिशब्द आहेत इंग्रजी भाषेतील. तर ते जे जपानी शब्द आहेत या ठिकाणी डाव्या बाजूला आणि त्याचे प्रतिशब्द हे उजव्या बाजूला कंसामध्ये या ठिकाणी दिलेले आहेत. त्या संदर्भातली माहिती आपण पाहणार आहोत. त्या सर्व हे 5 शब्द यस अक्षराने सुरू झालेले आहेत या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल. तर त्याच्यामध्ये आपण पहिला शब्द पाहूया, शेरी. त्याला प्रतिशब्द इंग्रजी भाषेतील सॉर्ट. शेरी म्हणजे सुनियोजितता. तर सॉर्ट म्हणजे आपण शॉर्टिंग करत असतो. अनावश्यक ज्या वस्तू आहेत त्या बाजूला काढणे. आता आपण काम करत असताना किंवा घरामध्ये देखील बऱ्याचशा अशा वस्तू असतात की त्या अनावश्यकपणे आपण कपाटात म्हणा किंवा घरामध्ये रूममध्ये इतरत्र जपून ठेवलेल्या असतात. परंतु त्या असल्यामुळं आपल्याला आवश्यक जी वस्तू आहे ती सापडणं मुश्किल होऊन बसतं. त्यामुळे ती बाजूला करणं गरजेचं असतं. तेच या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर शेरी म्हणजे सुनियोजितता म्हणजे अनावश्यक वस्तू आहे ती दूर करून टाकणे. प्रत्येक कामगाराने आपल्या कामाच्या ठिकाणी जाऊन प्रथम नको असलेल्या किंवा कधीतरी लागणाऱ्या वस्तू आहेत या बाजूला काढून त्या एका विशिष्ट जागी गोळा करून ठेवाव्यात. नंतर या जमलेल्या सर्व वस्तूंची विल्हेवाट त्यांच्या वरिष्ठांनी पुढील 10 मिनिटात लावायला हवी, असं या ठिकाणी शेरी संदर्भात सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा जपानी शब्द आहे शेतान. इंग्रजी प्रतिशब्द आहे शेड. याचा अर्थ होतो सुव्यवस्था किंवा सुव्यवस्थित ठेवणे. तर आपण पाहतो म्हणजे शेतांचा अर्थ होतो सुव्यवस्था म्हणजेच आवश्यक वस्तूंची रचना अशा पद्धतीने करावी की त्या उपयोगासाठी सहज उपलब्ध होतील. नेहमी लागणाऱ्या वस्तू आपण ठरवून दिलेल्या जागेवरच आहेत किंवा नाही हे पाहावं. त्या नसल्यास सर्वप्रथम त्या टीप कराव्यात. टीप याचा अर्थ प्रत्येक वस्तूला ठराविक जागा आणि प्रत्येक वस्तू ठरलेल्या जागेवर ठेवलेली असावी. म्हणजे प्लेस फॉर एव्हरीथिंग, एव्हरीथिंग इन प्लेस. अशा पद्धतीने त्या प्रत्येक वस्तूला ठराविक जागी आणि त्या वस्तूला ठराविक अशी जागा असावी. अशा प्रकारे हा जपानी भाषेतील दुसऱ्या शब्दासंदर्भातली माहिती शेतान म्हणून आपण अभ्यासली. त्याच्यानंतर जपानी भाषेतला पुढचा शब्द आहे तिसरा शेइसो. त्याला प्रतिशब्द इंग्रजी भाषेतला शाईन. त्याचा अर्थ होतो स्वच्छता किंवा तपासणी. शेइसो म्हणजे काम करण्याची जी जागा आहे ती पूर्णतः साफ करावी जेणेकरून त्या ठिकाणी कुठेही धूळ असणार नाही. शेइसो म्हणजे साफ-सफाई करणे. कामाची जागा, सभोवतालचा जो परिसर आहे हा स्वच्छ व धूळविरहित अशा पद्धतीने असला पाहिजे. या शेइसोमुळे प्रत्येक वस्तूची स्वच्छता करताना जाणून-बुजून तपासणी वा पडताळणी करणं त्यामुळे शक्य होते. त्यात काही दोष, बिघाड झाला असल्यास ते लगेच नजरेत येऊन त्वरित दुरुस्तीची कारवाई करणे शक्य होते. अशा प्रकारे या जपानी तिसरा जो शब्द आहे शेइसो
प्रतिशब्द शाईन या संदर्भातली माहिती आपण पाहिली. त्याच्यानंतर जपानी शब्द पुढचा आपण पाहणार आहोत. 5S संकल्पनेमध्ये त्याचा अर्थ आहे त्याचा 4था शब्द शेईकेस्तु, इंग्रजी प्रतिशब्द स्टँडर्डच आहे, म्हणजे सद्विचार किंवा अनुशासन, प्रमाणबद्धता आपण त्याला म्हणूया. म्हणजे शेईकेस्तु म्हणजे नेहमीच कामाच्या परिसराची रचना आणि सर्वोत्कृष्ट नीटनेटकेपणा त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. शेईकेस्तु याचा अर्थ वरील तीनही तंत्रांचा शिस्तबद्ध रीतीने वापर करणे. वरील तीनही त्याच्यामध्ये शेरी, शेतॉन आणि शेईसो ह्या तीनही तंत्रांचा शिस्तबद्ध रीतीने वापर करणे आणि त्यावर नियंत्रण ठेवणे यासाठी SDC करणे म्हणजे काही नियमावली करून त्याचे पालन करणे. या नियमांचे पालन न करता किंवा न केल्यास परिस्थिती पुन्हा पूर्ववत होऊ शकते. म्हणजे आपण सर्व काही व्यवस्थित केलेले आणि त्याचं नियमांचं जर पालन केलं नाही तर आहे ती परिस्थिती पुन्हा पूर्ववत होऊ शकते. याकरिता आठवड्यातून किमान एकदा तरी 5S तपासणीची गरज ही भासत असते. अशा प्रकारे हा 4था मुद्दा आपण शेईकेस्तु संदर्भातली माहिती पाहिली. त्याच्यानंतर जपानी शब्द 5वा पुढचा शिस्तुके, त्याला इंग्रजी प्रतिशब्द आहे सुस्टेन, याचा अर्थ होतो स्वयंशिस्त किंवा स्वयंशिस्तीचं पालन. तर शिस्तेकू म्हणजे नीटनेटकेपणासाठी लोकांना प्रशिक्षण देणे की जेणेकरून ते स्वतंत्ररित्या या बाबतीत शिस्तीचे अनुपालन करतील. वरील 4 तंत्रे आत्मसात केली तरी सतत प्रशिक्षण वर्ग आयोजित करणे, दुसऱ्यांना वरील तंत्रे आचरणात आणण्यासाठी प्रोत्साहित करणे, अशा या गोष्टींचा या शिस्तुकी मध्ये अंतर्भाव होतो. अशा प्रकारे या 5S अंतर्गत संकल्पनेअंतर्गत येणारे 5 शब्द त्या संदर्भातली माहिती ही आपण पाहिली. त्याच्यामध्ये पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत ॲडव्हान्टेजेस ऑफ 5S. या 5S संकल्पनेचे फायदे. त्याच्यामध्ये 1. उत्पादन खर्च कमी होऊन कार्यक्षमता वाढते. 2. एखादी वस्तू शोधण्यासाठीचा वेळ हा वाया जात नाही. 3. मालातील गुंतवणूक कमी होते. 4. उपलब्ध जागेचा चांगल्या प्रकारे उपयोग करून घेता येतो. 5. अनावश्यक हालचाली टाळल्यामुळे वेळेची बचत होते आणि कामासाठी लागणारे कामगाराचे जे श्रम आहे ते कमी होतात. 6. मन शांतीसाठीही या तंत्राचा उपयोग होतो. अशा प्रकारे हे या 5S संकल्पनेचे आपल्याला फायदे सांगता येतील. यामध्ये एखाद्या समस्येच्या मुळापर्यंत जाण्याकरिता त्या समस्येवर एकापाठोपाठ किमान 5 वेळा का म्हणजे व्हाय असा प्रश्न विचारला असता त्या समस्येच्या मुळापर्यंत पोहोचण्याची शक्यता असते. अशी ही प्रक्रिया आहे. त्याच्यामध्ये आपण पाहूया की आपण मशीन बंद केली का, त्याच्यामध्ये मशीन मधून नेहमीपेक्षा वेगळा आवाज येत होता. आवाज काय येत होता, तर मशीनचा गार्ड व्यवस्थित बांधलेला नव्हता. ती गार्ड व्यवस्थित का बांधला गेला नव्हता, तर मशीन सुरू करण्यापूर्वी संपूर्ण तपासणी केली नव्हती का? तपासणी करण्याची जबाबदारी कोणाची होती? तपासणी करण्याची जबाबदारी ऑपरेटरची होती. यावर काय उपाययोजना केली? ऑपरेटरला त्याच्या निष्काळजीपणाची कल्पना दिली व त्वरित गार्ड व्यवस्थित बांधण्यास सांगितले. अशा प्रकारे या उपाययोजना यामध्ये येतात. त्यामध्ये सतत का असे प्रश्न विचारले गेल्यामुळे समस्येच्या मुळापर्यंत जाणे शक्य झाले व कायझन प्रक्रिया पूर्ण करता आली. 5W1H त्याच्यामध्ये व्हॉट म्हणजे काय, वेअर म्हणजे कोठे, हू म्हणजे कोण, व्हाय म्हणजे का, वेन केव्हा, हाऊ कसे, अशा प्रकारचे हे शब्द याच्यामध्ये येत असतात. विशिष्ट व्यक्ती पार पाडत असलेल्या कृत्यांची
विश्लेषणात्मक रीतीने मांडणी केल्यास या प्रश्नावलीमुळे सत्य परिस्थिती ॲक्च्युअल सिच्युएशन आपल्याला कळत असते. या प्रश्नांच्या मदतीने आपण बरेच काही निहाळू शकतो, निरीक्षण करू शकतो व त्यामधून शिकू शकतो. या प्रश्नातून समस्येचे मूळ कारण आपल्याला कळू शकते. त्यावर हे काहीजण कार्य करत असते. अशा प्रकारे ही माहिती पाहिली आपण. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे टोटल प्रॉडक्टिव्हिटी मॅनेजमेंट म्हणजे TPM. संपूर्ण उत्पादन व्यवस्थापन. TPM ही एक कार्यसंस्कृती वर्क कल्चर आहे. आपण वापरात असलेली यंत्रे दर्जेदार गुणवत्तेवर संपूर्ण कार्यक्षमतेसह उद्योगाच्या नफ्यात प्रत्यक्ष भर टाकू शकतील अशी वापरावी. या उद्देशाने TPM ही संकल्पना किंवा तिचा उदय झाला. TPM म्हणजे टोटल प्रॉडक्टिव्हिटी मॅनेजमेंट. तर त्यामध्ये संपूर्ण उपकरणाची कार्यक्षमता म्हणजे ओव्हरऑल इक्विपमेंट इफेक्टिव्हनेस म्हणजे OEE म्हणजे मोजणे व वाढविणे या दोन महत्वाच्या क्रिया यात असतात. OEE म्हणजे ओव्हरऑल इक्विपमेंट इफेक्टिव्हनेस या मुद्द्यावर आधारित या असतात. त्यामध्ये एक मशीनची उपलब्धता दिवसाला 24 तासापैकी किंवा एकूणच वर्षभर किती वेळ उत्पादन देण्यासाठी मशीन उपलब्ध असेल. 2 मशीनची उत्पादकता ठराविक तास किंवा दिवसामध्ये मशीनकडून किती उत्पादन मिळू शकते, उत्पादन क्षमता किती आहे. 3 योग्य दर्जाची उत्पादन क्षमता, त्यामध्ये एकूण निघालेल्या उत्पादनापैकी योग्य दर्जाचे उत्पादन किती आहे. या कामाचा भाग म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये यंत्रे संपूर्णपणे स्वच्छ केली जातात. यंत्राला लागणाऱ्या नियमित तसेच कधीतरी लागणाऱ्या वस्तूची विल्हेवाट केली जाते. त्यानंतर त्या जागच्या जागी ठेवून दिल्या जातात. किमान 30 सेकंदाच्या आत ती वस्तू त्यामुळे मिळून येणे शक्य व्हावे हा त्या पाठीमागचा उद्देश असतो. पुढचा मुद्दा आहे TPM पर्पज ऑफ TPM म्हणजे टोटल प्रॉडक्टिव्हिटी मेंटेनन्सचा उद्देश. तर त्याच्यामध्ये 1 संपूर्णतः दोषरहित उत्पादन. 2 यंत्राचे संपूर्णतः दोषरहित संचालन. 3 अपघातापासून संपूर्णतः मुक्तता आपल्याला मिळत असते. हे या टोटल प्रॉडक्टिव्हिटी मेंटेनन्सचे उद्दिष्ट सांगता येतील. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे जस्ट इन टाइम. JIT म्हणतो आपण त्याला, जस्ट इन टाइम. तर योग्य वस्तू योग्य जागी आणि योग्य वेळेवर उपलब्ध करून देण्याचा मुख्य उद्देश असलेला दृष्टिकोन म्हणजे जस्ट इन टाइम म्हणजे JIT ही संकल्पना होय. या संकल्पनेनुसार सर्व अनावश्यक वस्तू नष्ट करून कामाच्या महत्वाच्या वस्तूवरच सर्व लक्ष केंद्रित केले जाते. तर JIT हा मुख्य घटक की एलिमेंट्स ऑफ JIT अशा संदर्भातला आहे. त्यामध्ये कामाच्या प्रत्येक जागेवर वस्तूचे समान आणि नियमित याचे वाटप ठेवणे. 2 उत्तम नियोजन संरचना यांच्या आधारे यंत्रावरील सेटअप टाइम कमी करणे. शक्यतो 10 मिनिटापेक्षा कमी हा सेटअप टाइम असावा. 3 उत्पादनाचा संपूर्ण प्रक्रिया काळ लीड टाइम कमीत कमी ठेवणे. 4 उत्पादनाचा संपूर्ण प्रक्रिया काळ व उत्पादनाची संख्या ही छोटी ठेवणे. यंत्र आणि कामगार या दोघांचा रिकामा वेळ वापरून सर्व यंत्रे व्यवस्थितरित्या ठेवणे म्हणजे आपलं त्याचं मशीनचं मेंटेनन्स व्यवस्थित राखलं जातं. तर अशा JITचे ॲडव्हान्टेजेस आपण पाहणार आहोत. ॲडव्हान्टेजेस ऑफ JIT. JIT म्हणजे जस्ट इन टाइम की त्यामुळे JITमुळे खालील गोष्टी घडतात. त्यामुळे एकूणच उत्पादन क्षमतेत वाढ होते. भांडवलावरील परतावा म्हणजे उद्योगाचा एकूण नफा हा त्या ठिकाणी वाढला जातो. भांडवलासाठी नियंत्रित इन्व्हेंटरी
कंट्रोल आहे हा त्याच्यावर आणता येतो. त्यामुळे भांडारातील सर्व प्रकारच्या मालावरील हा खर्च कमी होतो. 2 उत्पादनाच्या गुणवत्तेत वाढ होते. 3 उत्पादन आणि वितरण या दोन्ही बाबींचा संपूर्ण प्रक्रिया काळ लीड टाईम कमी होतो. 4 संसाधने व स्रोत यांचा सर्वोत्कृष्ट वापर झाल्यामुळे इतरही घटकांचा खर्च कमी होऊन उद्योगधंदा भरभराटीत येत असतो. तर अशा प्रकारे आज आपण या 5S संदर्भात या लेसनमध्ये माहिती पाहत असताना त्याच्यामध्ये 5 जपानी शब्द आणि त्याशी निगडीत असणारे 5 इंग्रजी भाषेतील शब्द या संदर्भातली माहिती याच्यामध्ये आपण पाहिली. त्याच्यामध्ये शेरी, त्याच्यानंतर चेतन, त्याच्यानंतर शेइसो, शेइकेस्तू आणि शिस्तुके या संदर्भातली माहिती, ॲडव्हांटेजेस ऑफ 5S त्याच्या संदर्भातली माहिती, त्याच्यानंतर टोटल प्रोडक्टिव्हिटी मेंटेनन्स TPM, पर्पज ऑफ TPM, जस्ट इन टाईम, ॲडव्हांटेजेस ऑफ चीप त्याचे काही फायदे या संदर्भातली माहिती आपण पाहिली. तर आजचा हा 5S संकल्पनेतला लेसन आहे. आपण आल्याबद्दल आपले सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.